पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम मन की बातची आज नवीन सत्राला सुरुवात झाली असून नवी मुंबई शहरात याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। विविध ठिकाणी नागरिकांनी विशेषतः युवकांनी आणि महिलांनी उत्साहाने एकत्र येऊन हा कार्यक्रम ऐकला। नवी मुंबईतील बेलापूर, एरोली, कोपरखैरणे, घनसोली, वाशी आणि नेरूळ सारख्या भागांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी तसेच स्थानिक संघटनांनी मन की बातचे सामूहिक ऐकण्याचे आयोजन केले। काही ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले तर काही ठिकाणी स्वयंसेवकांनी लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवला। वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी महिलांसाठी स्क्रीनवर मन की बात कार्यक्रमाचे आयोजन केले होते। आज जवळजवळ हजारो महिला मन की बात त्यांनी एका ठिकाणी बघावा। आम्हाला भारतीय जनता पार्टीने आम्हाला प्रत्येक बूथ वाईज कार्यक्रम दिला। आमच्या बूथवर सुद्धा मन की बात हा कार्यक्रम होत असताना आमचे डॉक्टर राजेश पटेल जिल्ह्याचा पण कार्यक्रम घेऊन मग इकडे आले। पण ज्या महिलांना कधीच मन की बात हा कार्यक्रम बघायला मिळत नाही त्यांना एकत्रित आणून आज विष्णुदास भावेमध्ये हजारो महिलांनी आणि काही आमच्या मंडळाच्या अध्यक्षाने हा मन का बातचा कार्यक्रम इथं आम्ही घेतलेला आहे आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला। आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या राज्यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी सगळी यंत्रणा सक्षम करण्यासाठी आज ज्या मन की बातमध्ये वेगवेगळ्या वर्गाला घेऊन त्यांनी तो कार्यक्रम दाखवला। त्याच्यात खेळाडू असतील, महिला असतील, युवा असतील, उद्योग असेल, अशा अनेक क्षेत्रातल्या माहिती आज आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं आणि ते मार्गदर्शन आमच्या महिलांना मिळालं की रोजगार कसा निर्माण केला जातो, त्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना कसं काम दिलं जातं हे आजच्या मन की बातमध्ये झालं। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।